असे अनेकविध अत्याचार या भारतामध्ये जेवढे घडले तेवढे जगात कुठेही घडले नसते. एकदम पंतप्रधानांचा वध होतो. कसा होतो म्हणजे नाहीतरी धर्मांधता हेच त्याच्या मागचं कारण असतं, दुसरं काही नाही. म्हणजे निदान इंदिराजींच्या बाबतीत तरी हे घडलं. तर ह्या भाबड्या भावनांना धर्म म्हणायचं का? याच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांचा जो प्रयत्न आहे ना, तो यासाठी की तुम्ही कशालाही मिठी मारता आणि कोणावरती लाता झाडता आणि या सगळ्याला धर्म हे नाव देता. हा खोटेपणा त्याला सुरुंग लावला पाहिजे. यात धर्म कुठेही नाही. देवाची मूर्ती असेल तर ती प्रतीक आहे. आम्हाला काही सगळा देव दिसत नाही. त्या देवपणावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही एक आकर्षक मूर्ती तयार केली, तिला नमस्कार केला. असं म्हणाला कोणीही कोणाला हसणार नाही. परंतु याच्या कृपेनं सर्व काही होणार आहे. नुसती देवाची यात्रा करा आणि जरा एकदा जत्रा करा, काम झालंच असं समजा. काय होणार आहे? काही होऊ शकणार नाही. म्हणून इथे मिथ्यात्व किंवा मूढता हा शब्द वापरलेला आहे. हे एक प्रकारचं मिथ्यात्व आहे. हे जीवनामध्ये आणू नका. आणि धर्माने मिथ्यात्व फार आणलं. त्या बाबतीत विज्ञानानं मिथ्यात्व आणलं नाही. म्हणजे काही माणसाच्या हीनवृत्तीमुळं विज्ञानाचा गैरवापर झाला असेल, पण विज्ञानानं माणसांची फसवणूक कधी केली नाही. पण धर्माच्या नावाखाली अनेकांनी फसवणूक केली. म्हणून शेवटी काही साधू पुरुषांनी, काही योग्यांनी, काही विवेकानंदांसारख्या थोर पुरुषांनी, काही ज्ञानदेवांसारख्या संतांनी खरा धर्म वेळोवेळी समजावून दिला. तो त्यांचा धर्म हा खरा धर्म होता. विवेकानंद नेहमी म्हणत की जगामध्ये नित्य धर्म एकच आहे, एकच धर्म आहे. जसं माणूस हा इथून तिथून एकच एक आहे. माणसा माणसात फरक असेल पण माणूस म्हणून तो सारखाच आहे. तसं नित्य धर्म हा एकच आहे. त्याचे स्थलकाल सापेक्ष असे भिन्न आकार आणि प्रकार दिसतील, ते आविष्कार असतील, पण मुळात नित्य धर्म एक आहे. नित्यतत्वसुद्धा एक आहे. जसं मातृत्व हे एक आहे. माता अनेक असतील पण मातृत्व एक. अजीवनसत्व एकच आहे, पण ज्या पदार्थात अजीवनसत्व आहे ते पदार्थ असंख्य असतील पण अजीवनसत्व एकच आहे. तसं जगामध्ये धर्मतत्व ही मर्यादित आहे. त्या मर्यादित धर्मतत्वांचे असे संदर्भ सापेक्ष आविष्कार अनेक आहे. त्या हे आपल्याला कळलं पाहिजे की मूळ तत्व काय आहे. ते तत्व आम्ही सोडतो आणि आविष्कारांना अतिशय महत्त्व देतो. तेव्हा आविष्कार हे एक प्रकारचं बाह्य दर्शन असतं, प्रकटीकरण असतं. त्याला जास्त महत्त्व देऊन चालणार नाही. हे आपण जरा विसरायला शिकलं पाहिजे. भयंकर म्हणजे आता पुन्हा राग मानू नका. हे फुले आंबेडकर यांचा हा आग्रह होता, पण आता त्यांची परिस्थिती तशीच आम्ही करून देतो की हे पूजन वगैरे मतपेटीची पूजा काय मला सांगा, ह्याच्या इतकं हास्यास्पद काय असेल का जगात? हे धड धर्मातही बसत नाही आणि विज्ञानातही नाही. सरळ मतदान करा की काय पूजा करून काय जास्त मतं मिळणार आहेत का? मग मतदाराचीच पूजा करा त्यापेक्षा, मी त्या पेटीपेक्षा. कारण तो पावला तर कदाचित एखादं मत मिळेल आणि ती करतात ही हल्ली पूजा, तुम्हाला माहीतच आहे. हे देवपूजा राहील पण मतदाराची केली जाईल. परंतु हे मिथ्यात्व, ही मूढता आहे. हे विज्ञानात बसत नाही, हे धर्मातही बसत नाही. हेही आपणाला कळलं पाहिजे. म्हणून अनेक पूजा विधी हे अनावश्यक आहे. अगदी हे माझं स्वतःचं प्रांजल मत आहे. करू नये ह्या पूजा. मग आला शिवप्रतिमेचे पूजन करावं का? आला भावनांचा प्रश्न. छाती नाही खरं बोलायची कोणाची, काय आवश्यकता नाही. चांगली फुलं जर असली, एकच पुतळा एका ठिकाणी बसवा, उत्तम फुलं तिथे ठेवा, नमस्कार करा, काही स्फूर्ती घ्या आणि जा. सारखं की जय रात्रंदिवस की जय, काय गरज आहे का? काय महाराजांनी काय फोन केला का वरून खाली की करा जय जयकार, वर्गणी वसूल करा? आता जिथे जिथे तुम्ही रस्त्यावरती तुम्हाला जर असं हे दिसले ना की बाबा गाड्या थांबाव्यात, अशा व्यवस्था केलेली असते, उंचवटे, कळलं का, स्पीड ब्रेकर्स, तर हे जागोजाग तिथे गतिरोधक आहेत. तिथं माणसं निशाण घेऊन उभी असतात. हा अनुभव घेतला. आता ओळखणारे मला बरेच आहेत. काय नाही, 4 कार्यकर्ते धटिंगण, काय नाही, शिवजयंती वर्गणी द्या, ज्योत आणायला जातो. अरे तुझा उजेड किती? बरं कुठं चाललास? कुठे ज्योत आणायला? बरं का मला सांगा, गडावरती चाललो. बरं ज्योत आणायला ह्यानं साहित्य काय? हे जातात गाडीत बसून, येतात ती गाडीत बसून, फक्त गाव दिसलं की धापा टाकायला सुरुवात करतात. अशी परिस्थिती. बरं जातानाही बरंच साहित्य घेऊन जातात, सगळं फोडणीचं साहित्य, तळणाचं साहित्य, आणि 4-2 गरीब बिचारी मेंढरही त्यात असतात ज्योत आणायला. जाताना हे येतात, मेंढ्या जातात, कुठं कोण असतात म्हणजे. मग आता मला सांगा, हा अनाचार नाही का? ही कसली पूज्य भावना आहे का? म्हणजे कुठेतरी जरा कठोर होऊन याचं पृथक्करण केलं पाहिजे, वृत्तीत शास्त्रीयता आली पाहिजे. ह्याची आवश्यकता आहे का?
माणसं भित्री झालेली आहेत, बुजरी झालेली आहेत. मग भावनांचा प्रश्न, लोकांना वाईट वाटतो. म्हणजे मी त्या गावात राहत नाही म्हणूनच बोलू शकतो. ह्या गावात सतत 10 दिवस मी जर हे बोलत राहिलो तर 11वा दिवस मला बघायला मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. याच्याऐवजी कुठल्याही कल्पित कथा नुसत्या मी सांगितल्या, माणसं शांत चित्तानं ऐकतील. ते असं देवादिकांच्या गोष्टी काय ऐकून घेतात, काय देणं नाही घेणं नाही, ऐकून घ्यायला काय हरकत आहे. आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात हल्ली त्या सांगितल्या जातात. माणसंसुद्धा त्यात फार रमतात. तुम्ही शास्त्रीय दृष्टीनं त्याच्याकडे बघा, किंवा याच्या काही मर्यादा आहेत, हे अतिशय चांगलं आहे, पण तरी त्याच्या मर्यादा आहेत. आणि म्हणून इथे हे सगळं जीवन तपासून घेतलं पाहिजे. हे नाही, हे मिथ्याचरण आहे, हे दुराचरण आहे, हे अनैतिक आहे, हे म्हणायला आम्ही शिकलं पाहिजे. ते कुणीतरी एक योगी कसला अभ्यास करत होते माहीत नाही, त्यांनी त्या सचिवालयात सूर्यपूजा करायला गेले आणि वरून खाली उडी टाकली. मला त्या व्यक्तीविषयी काही म्हणायचं नाही, कुणी का असेना, पण त्यांनाही मान्यता दिली. वर काय केली, पूजा काय केली, सूर्याची पूजा करायला काही जगात जागा नाहीत का? हे सचिवालयात जाऊन माणूस करील का कुठली पूजा? तुम्ही कल्पना करा, ही जागा आहे का कुठली पूजा करण्याची? तर तिथं हा माणूस जातो. विज्ञानानंदांची कथा, बरं ते विज्ञाननिष्ठ होते, कसं काय त्यांनी स्वामींनी केलं कळायला मार्ग नाही, मारली उडी. बाकीचे म्हणतात ती समाधी होती. अरे मग तुम्ही घेऊन दाखवा ती, जर तसंच असेल तर. म्हणून नको त्या गोष्टींचं उदात्तीकरण कधी करू नये. हे व्यर्थ आहे, हे बुद्धीला पटत नाही, याची आवश्यकता नाही. हे म्हणण्याचं धैर्य हे विज्ञानामुळंच माणसाला प्राप्त होऊ शकेल. आज तुम्ही पोलिओचं लस देताना, टोचताना, ट्रिपल इंजेक्शन्स देताना तुमची मुलं वाचतात ना, बालमृत्यूचं प्रमाण घटलेलं आहे ना, जग बदललेलं आहे ना, जग सुखी होत चाललं आहे ना, याच्यामध्ये विज्ञानाचा वाटा आहे ना, दिसतंय ना, मग हे नाकारता कशासाठी? हे स्वीकारायला शिका. माझ्या बहिणीची 6-7 मुलं गेली, औषधच नव्हतं. ते पाचवड नावाचं गाव, कुणीतरी सांगायचं असा आमच्या ठिकाणी बिबा घ्यायचा, तो फोडायचा आणि पोटावरती नुसती एक आकृती, त्रिकोण काहीतरी काढायचं, ते पोर मरायचं. आता गावोगावी डॉक्टर्स आले. किती आनंदाची गोष्ट आहे मला सांगा. आज मुलं वाचतात. आता ह्या पोरांच्या जीवनाचं सोनं कसं होईल याचं विज्ञान आम्ही निर्माण केलं पाहिजे. त्याच्याऐवजी नुसतं देवाला पाण्यात बुडवा, देवाला वरती काढा, देवाला घागरीत घाला. अहो तो आता तेव्हा कारणाशिवाय काही घडत नाही आणि कारण कळल्याशिवाय राहत नाही. हा मार्ग विज्ञानाचा आहे की फ्यूज गेला तर फ्यूज बसवला पाहिजे, नाहीतर सगळ्यांनी नुसतं आपलं म्हणा हरे राम हरे राम, तर इथं उपयोग नाही. म्हणजे बरं वाटेल पण इथे फ्यूज बसू शकणार नाही. म्हणून शेवटी तारतम्य किंवा विवेचकता ही जीवनामध्ये आवश्यक आहे आणि ती खरं शास्त्रामुळं आलेली. आज आम्ही सगळे प्रश्न हे चुकीच्या पद्धतीनं सोडवतो की हा प्रश्न हा बुद्धीनं सोडवायचा असेल तर बुद्धी वापरा, हा भावनेचाच असेल मग भावनेनं सोडवा, परंतु नेमका हा कोणाचा आहे हे एकदा ठरवा तरी खरं. म्हणून त्या पद्धतीनं जर का जीवन व्यतीत करायचं ठरवलं तर माझी खात्री आहे की जीवनाला आपण वेगळा आकार देऊ शकू. म्हणून धर्माला किंवा शास्त्राला बोल लावणं किंवा दोष देणं हे सोपं आहे, पण त्याच्यामधलं स्तुत्य आणि ग्राह्य काही आहे का, त्यांना जीवनामध्ये काही स्थान आहे का, त्यांची उपयुक्तता आहे का, याचा विचार केला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीनं या दोहोंही जीवनामध्ये अनन्यसाधारण स्थान आहे. मनामध्ये पावित्र्य असावं, मांगल्य असावं, नीतिमत्ता असावी, शुद्ध चारित्र्य असावं. यासाठी धर्म शरणता उपयोगी पडेल, पण तो धर्मही तितकाच चांगला पाहिजे. साधू संतांचा, आद्य आचार्यांचा, तीर्थंकरांचा, भगवान बुद्धांचा धर्म हा कोणी नाकारलाय मला सांगा? महात्मा फुल्यांसारखा बंडखोर आत्मा हा तर महात्माच होता. तर महात्मा फुल्यांनी सुद्धा सार्वजनिक सत्य धर्म सांगितलं, म्हणजे त्यांनी धर्मच सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी एका धर्माचा त्याग केला पण दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला, म्हणजे त्यांनी बुद्ध धर्माचा अंगीकार केला. म्हणजे बाबासाहेबांसारखा एवढा विद्वान माणूससुद्धा धर्मरहित जीवन जगू इच्छित नव्हता, त्यालाही धर्मच हवा होता. फक्त माणसांसाठी असणारा, माणसाची प्रतिष्ठा मान्य करणारा, वर्णव्यवस्थेच्या पलीकडं जीवन पाहू शकणारा असा धर्म हवा होता. म्हणून बाबासाहेबांनी ते धर्मचिंतन केलं आणि आज प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा हे धर्मचिंतन होत आहे. त्या विशुद्ध धर्मचिंतनाची आवश्यकता सर्व काळी सर्व राष्ट्रांना भासणार आहे, लक्षात ठेवा. मध्यंतरी मी कॅलिफोर्नियामध्ये गेलो होतो तेव्हा काही भेट म्हणून जी पुस्तकं काही लोकांनी मला दिली
त्यामध्ये टीचिंग्स ऑफ बुद्ध या नावाचं एक पुस्तक मला देण्यात आलं. त्या पुस्तकाची 615वी आवृत्ती त्याने मला दिली. 615वी आवृत्ती म्हणजे भगवान बुद्धांची शिकवण, इंग्लिशमधलं पुस्तक. 615 आवृत्ती अगोदर निघाल्या होत्या. त्यांना मी विचारलं, तुम्ही वैज्ञानिकाच्या राष्ट्रामधले लोक ही पुस्तकं वाचता का आणि एवढ्या आवृत्ती कशा काय निघतात? त्यावर ते म्हणाले, आम्ही हे वाचतो. जो विज्ञानाचा अभ्यास करतो त्यालाच समाजविज्ञानाचा अभ्यास करावा वाटतो, त्यालाच नीतीचाही विचार करावा वाटतो. आम्ही हाही अभ्यास करतो. आपल्याकडे कुणालाच धम्मपद म्हणजे काही माहिती नाही आणि कुठल्याही ग्रंथाच्या 600 आवृत्ती आपल्याकडे निघू शकत नाही. 10, 12, 13, 14, 15 गीताई हे फक्त आटोपशीर पुस्तक जे विनोबाजींचं, त्याच्या 50पेक्षा अधिक आवृत्ती निघाल्या. बाकी अधिक आवृत्ती निघू शकत नाही. म्हणून धर्मविचार हा जगात सर्व राष्ट्र पाहतात. फक्त त्यांचं विशुद्ध रूप त्यांना फक्त हवं आहे. म्हणून शुद्ध रूपामध्ये फळ हे आंबा हा चांगला आहे, पिकलेला आहे, उत्तम. नासला तर केवळ महागडा आहे म्हणून खाण्यात अर्थ आहे का? नासल्यानंतर फेकून द्या. दूध नासलं तर आपण पितो का? नाही, ते टाकून देतो. तसं जर विचार कुठे नासला तर तो धर्माच्या कुटीरातून येऊ दे किंवा विज्ञानाचा, तो ओळखता आला पाहिजे आणि तो टाकता आला पाहिजे. म्हणून कशाचा त्याग करावा आणि कशाचा स्वीकार करावा हे कळलं पाहिजे. एखादी गाडी जर पंक्चर झाली अड्रानामध्ये, एक चाक तुम्ही बदला, नाहीतर दुसऱ्या गाडीमध्ये जाऊन बसा. एखादी गाडी जर समजा मोडली, काही वेळा अपघातात असं होतं, चालत नाही, इंजिन काहीतरी बिघाड झाला निर्माण, तर असं काय आपण म्हणतो की आमची श्रद्धा आहे, आमची ही गाडी आम्ही 40 वर्ष वापरली, आता सोडणार नाही. अरे पण तुम्हाला प्रवास करायचा आहे का गाडीकडे बघायचं आहे? प्रवास महत्त्वाचा असेल तर गाडी इथं ठेवा, कुणीतरी मेकॅनिक येऊन दुरुस्त करेल. आणि गाडीवरच श्रद्धा असेल तर गाडी जाणार नाही, मग थांबा. तुम्ही आणि गाडी यात फरक कुठे उरला? म्हणून शेवटी विवेचकता, तारतम्य हे नितांत आवश्यक आहे. आणि दोहोमध्येही तारतम्याचा जर वापर केला तर धर्म इतकं पवित्र आहे या जगात काय आहे मला सांगा. शेवटी आपण कितीही बोललो ना तरी पर्सनल लाईफ ज्याला म्हणतात की अहो सून अपमान करत असते, मुलगा ऐकत नसतो, नवऱ्याशी जमत नसतं, शेजाऱ्याने दावा ठोकलेला असतो, ऑफिसमध्येही काहीतरी अडचणी असतात, किती गोष्टी असतात, नगरपालिकेनं नोटिसा दिलेल्या असतात, माणसं अक्षरशः तळमळत असतात. अशा वेळी तोल जाण्याची वेळ येते, मरतो की काय असं वाटतं, रक्तदाब वाढतो. अशा वेळी असा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतो. मग त्यावेळी सांगा मला तुम्ही, कोणी इंजेक्शन्स आहेत का की ही इंजेक्शन्स तुला देतो म्हणजे काही तुला त्रास होणार नाही? नाही. तिथं एकच मार्ग आहे, तो उपासनेचा. की शेवटी तुमचं कुलदैवत असेल, कुठलंही असेल, शेवटी तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या जगाने जरी माझा त्याग केला तरी देवा तू माझा त्याग करणार नाहीस, तेव्हा मी तुला शरण आलो आहे. मग हा आर्यहंत असेल, हा बुद्ध असेल, किंवा तुमचा राम असेल, किंवा सिद्ध रामेश्वर असेल, तुम्हाला सावरण्याचं काम तुमचा देव नक्की करतो. हे खोटं बोलून उपयोग नाही. माणसं बाहेर खूप आईट आणत असतात, पण प्रत्येकाची ही अवस्था अशी होते. हा जॉन एफ केनेडीची मला वाटतं मुलगी आजारी पडली, सगळे अमेरिकेमधले डॉक्टर्स गोळा झाले, ती मुलगी वाचणार नाही असं सांगण्यात आलं. इतकं वाईट वाटलं. शेवटी कोणीतरी म्हणाला आता प्रार्थना कर, आता प्रार्थना कर. म्हणजे प्रार्थनेचा समय हा जीवनामध्ये येतो. तुम्ही चंद्रावरती माणसं गेली, जे पहिलं यान गेलं त्याच्यातून उतरलेले जे कोणी यात्रिक होते त्यांनी काय केलं तर गुडघे टेकून प्रार्थना केली. तर प्रार्थना या नावाची गोष्ट ही वैज्ञानिकांना सुद्धा निषिद्ध नाही की एवढं ब्रह्मांड निर्माण करणारी, अगोचर असणारी अनंत आणि अमर्याद शक्ती, तुला आमचा नमस्कार असो. नाहीतर एखादा म्हणाला असता आता काय फिजिक्समध्ये हायेस्ट, केमिस्ट्रीत डिस्टिंक्शन, काय प्रश्नच नाही. ती माणसं वर जाऊन. म्हणून खरा वैज्ञानिक विनम्र असतो आणि खरा धर्मनिष्ठसुद्धा अत्यंत विनयशील असतो की तो शेवटी लहान आहे. एवढ्या सगळ्या ब्रह्मांडाशी तुलना करता आपण नगण्य, कसपटापेक्षा सुद्धा कळलं का कमी योग्यतेचे आहोत, हे समजावून देण्याचं काम माणसाला धर्म करतो. म्हणून आढ्यता नसावी. उगीच वेड्यासारखे नुसते पैसे पैसे गोळा करू नये, शेजाऱ्यांचा तिरस्कार करू नये. सारखं काही माणसं पैशाच्या मागे लागतात. धर्म म्हणतो परिग्रह प्रमाण, मर्यादेबाहेर वस्तू संचय करू नका, असं सर्व धर्मांनी सांगितलं आहे. गरजेपुरता असू द्या, त्याच्या पलीकडे जाऊ नका. तुम्ही ब्रह्मचर्य व्रत पाळू शकत नाही, ठीक आहे, लग्न करा. आणि पत्नी पलीकडं प्रत्येक स्त्रीकडं काही पावित्र्याच्या किंवा एक वेगळ्या भावनेनं पहा. परस्त्री माऊली समान लेखावी, असं वारकरी धर्म सांगतो. धर्मानं हे सांगितलं. नाहीतर मला सांगा, माणसं सांगत नाहीत पण 60 उलटली, 3 लग्न झाली तरी पुन्हा इकडे तिकडे बघत बसतात.
त्यावेळी मला सांगा, यांची नजर निवळण्याचं काम जगातले शास्त्रज्ञ किंवा शरीरवैज्ञानिक करू शकणार नाहीत. जर त्यांच्या जीवनात एखादा दैवत असेल तर तेच करू शकेल की हे देवाला आवडणार नाही, तुझ्या आईला आवडणार नाही. आणि म्हणून भावगर्भ जीवन जगणाऱ्या माणसांच्या चरित्राकडे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असं आढळेल. जयप्रकाश नारायणने तसं म्हणाल तर एका अर्थानं अज्ञेयवादी होते, शास्त्रीय वृत्तीचे होते, समाजवादी होते, तत्वनिष्ठ होते, चारित्र्य संपन्न होते. आता या महापुरुषाची हकीकत अशी की ते परदेशी जेव्हा गेले तेव्हा त्यांची पत्नी प्रभावती देवी ही गांधींच्या आश्रमात गेली आणि तिनं ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार केला की आजन्म ब्रह्मचारी राहील. वाटलं तिला काय नाही तर शेवटी तरीही प्रपंच करू शकू. जयप्रकाश परत आल्यानंतर कळलं की आपल्या पत्नीनं हे व्रत घेतलं आहे. शांत चित्तानं त्या व्रताचा त्यांनीही पुरस्कार केला आणि दोघेही प्रापंचिक होते, पतिपत्नी होते, पण ब्रह्मचर्य व्रताचा दोघांनीही जाणीवपूर्वक पुरस्कार केला किंवा स्वीकार केला. काय नवल आहे की नाही मला सांगा. त्या माणसांना स्वतःच्या भावनांचं उदात्तीकरण करता आलं. नाही तर एखादा म्हणाला मग लग्न कशाला केलं, एवढंच जर होतं तर अगोदरच शपथ घ्यायची होती मग लग्न करायचं होतं, असं हे उलटं कशाला केलं वगैरे. असं नाही. ठीक आहे, तिला तिच्या बुद्धीला हे पटलं. म्हणजे आज ते मानसिक सामर्थ्य मी म्हणतो त्या मानसिक सामर्थ्याचा आणि धर्माचा निकटचा संबंध आहे. या बाईने ही शपथ का घेतली? गांधींच्या आश्रमात होत्या. गांधी पहाटेच्या प्रहरी उठायचे, प्रार्थना करायचे. गांधीजी हे प्रार्थनेवर अवलंबून असत. नेहमी म्हणत की माझे नाक कान डोळे तुम्ही कापलेत आणि छाटलेत तरी मला मृत्यू येणार नाही, पण देवावरचा माझा विश्वास तुम्ही क्षणभर जरी हिरावून घेतला तरी मी कोसळून पडेल, मी जगू शकणार नाही, एक क्षणभर सुद्धा जगू शकणार नाही. म्हणजे माझ्या अस्तित्वाला तुम्ही सुरुंग लावलात, माझ्या ईश्वरनिष्ठेला सुरुंग लावलात तर मी गतप्राण होईल, पण माझे हातपाय तोडले तरीसुद्धा मी जिवंत राहील, असं गांधी म्हणत. म्हणजे गांधींना उपासनेचं महत्त्व अतिशय वाटत होतं आणि म्हणून ते म्हणत की मी राजकारणात आहे पण मी मनानं धर्मकारणी आहे. जगामध्ये धर्मकारणाला राजकारणाचं रूप बाकीचे आणत असतील, पण मी सत्याचा उपासक आहे, मी ईश्वराचा उपासक आहे. लोकसेवा हा ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे आणि राजकारण हे लोकसेवेचं साधन आहे. म्हणून मी राजकारणसुद्धा करतो. राजकारण हे पवित्र असू शकतं, राहू शकतं. या देशामध्ये गांधींपासून ते अगदी लालबहादूर शास्त्रींपर्यंत आणि राजेंद्र प्रसादांपासून सावरकरांपर्यंत अनेक लोकांनी राजकारण हे पवित्र असू शकतं, तत्वावरती अधिष्ठित असू शकतं, हे सिद्ध केलेलं आहे. आजकालचे राजकारणी अपुरे पडले असतील परिस्थितीमुळे, ते तरी काय करणार, थांबायचं किती हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी निवळायला किती दिवस लागेल सांगता येत नाही, म्हणजे तितका काळ थांबणंही कठीण आहे. ते गढूळ पाणी भरायचं, फार तर फिल्टर करायचं, नाईलाज असतो. म्हणजे काही माणसं मुद्दाम तसं करतात असं नाही, माणसं आपल्या देशात फार चांगली आहेत, पण परिस्थितीच अशी विचित्र असते. म्हणून मोठ्या मोठ्या लोकांच्या जीवनातसुद्धा अशा ह्या निष्ठा कुठेतरी दिसतात. आणि या ज्या निष्ठा आहेत या निष्ठांचं जे शास्त्र आहे त्याला खरं धर्म म्हणावं असं माझं मत आहे. तर विवेकानंद अमेरिकेला गेले, जाताना फारसे पत्ते बरोबर घेतले नाहीत. जाऊन पोहोचल्यानंतर कळलं की आपली इथे कसली व्यवस्था होणार नाही, आपण एकदम बेधडक इथे आलो, आता थांबायचं कुठे माहीत नाही. परिषदेच्या कार्यालयात गेले तर नाव नोंदवलेलं नव्हतं, अगोदर पत्रव्यवहार केलेला नव्हता आणि नाव नोंदवण्याची मुदत टळून गेली होती. अशा स्थितीमध्ये हा माणूस अगतिक झाला. पण एक श्रद्धा होती की माझ्या गुरुचे आशीर्वाद मला आहेत आणि अनेक दैवत माझ्या पाठीशी आहेत, मी माझ्या धर्माचा प्रतिपादक म्हणून या ठिकाणी आलो आहे, मला अपयश येणार नाही, कुठेतरी मार्ग सापडेल असं म्हणून ते चालत राहिलं. सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा, उडी हलितो संकटी स्वामी तैसा, किंवा समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असा कुठेतरी एक विश्वासातून असतो ती माणसं काम करतात आणि मग ती केल्याने होत आहे रे वगैरे म्हणतात. म्हणून या सर्व लोकांच्या अंतर्यामी जीवनाविषयीची एक अपार अव्यभिचारी अनन्य अशी निष्ठा असते. त्यांनी इतिहास घडवला आहे, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांकडे तुम्ही जा, अहो महाराज प्रयत्नशील होते, त्याने स्वराज्य निर्माण केलं, हातामध्ये काही जपाची माळ घेऊन बसली नव्हती, परंतु सगळे मराठे लढताना हार हार महादेव म्हणत होते. हे देव दानवांचं युद्ध आहे, आमची बाजू हे देवाची बाजू आहे. शिवाजी महाराज हा प्रभूचा अवतार आहे आणि म्हणून आम्ही हर हर महादेव म्हणून लढतो आहोत. त्या शिवाजी महाराज ही क्षणभर मंदिरामध्ये जात असत, जगदंबेला कौल लावत असत, तिचा आशीर्वाद मागत असत. ही श्रद्धा
ही महाराजांच्या उपयोगी पडली नाही का? ही धर्मश्रद्धाच होती. काय महाराजांच्या वेळी विज्ञान नव्हतं. विज्ञान युगात एकही शिवाजी महाराज आम्ही निर्माण करू शकत नाही. विज्ञान पूर्वकालामध्ये शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम, संभाजी महाराज झालेच ना. ही माणसं श्रद्धेमुळं मोठी झाली आणि या श्रद्धेचं भरण पोषण धर्मविचारानं केलं आहे. त्या आपणही अगदी कृतघ्न व्हावं आणि एकदम धर्माला कमी लेखावं असं वाटत नाही. ही जर श्रद्धा नसती तर काय झालं असतं? माणसं लढायला जात होती, मृत्यूची शक्यता होती, नाही मरतच होती, तरी त्यांना भीती वाटत नव्हती. आजचा मोरारबाजी बाजीप्रभू असता तर हे रजेवर गेले असते. तुम्हाला सांगतो, त्यांना काम सांगितलं असतं, हक्काची रजा 3 महिने लगेच. आणि सारखं किती सांगता एकाच माणसाला महाराज काम, आणि त्यातून पुन्हा सूर्यास्तानंतर लढायचं. महाराज दिसायला तर नको का? अहो शत्रूचं तोंड दिसत नाही तर मारायचं कसं त्याला वगैरे. सबबी सांगून पळ काढला असता. पण ती माणसं घराच्या बाहेर पडली की घरी जाऊ याची खात्री नव्हती. म्हणजे मृत्यूचीच दाट शक्यता होती, तरी उजळ माथ्यानं जात होती का? आतून एक ओंकार ऐकू येत होता, त्यामध्ये एक ओंकार दडलेला होता, त्याच्या मागे काही उपासना होती, म्हणून ती निर्भयतेनं लढत होती. आपण तसं लढू शकणार नाही. फित्र्या होत आपण. याचं कारण सारखं आपलं पाप जे असतं ना ते मार्गात येतं. कशाला लढायच्या भानगडीत पडतोस? चुकून जखम झाली तर किती इंजेक्शन्स घ्यावे लागतील? डॉक्टरांचं बिल तरी तुला परवडणार आहे का वगैरे. म्हणजे आम्ही जाणारच नाही मुळात. पण त्यावेळी ही माणसं जात होती तर ही भारलेली मनं होती, ही भारावलेली माणसं होती. याच्या मागे भावना होती, याच्या मागे उत्कटता होती, याच्या मागे तत्त्वज्ञान होतं. आंधळी उत्कटता नव्हती. नाहीतर मग काय साधा हिशोब होता. कशासाठी माणूस करतो? पोटासाठी. पोट कशानं भरतं? वस्तूंनी. वस्तू कशानं मिळतात? पैशांनी. पैसा कोण देतो? मोगल बादशाह का शिवाजी? मोगल बादशाह, चला त्याच्याकडं. असं ती माणसं म्हणाली नाहीत की आमच्या उतरंडीला मडकं नसलं तरी चालेल, आमच्या पोटात भुकेनं वणवा पेटला तरी चालेल, आणि आमच्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण खांद्यावरचं निशाण असंच ठेवू. त्या निशाण हे प्रतीक आहे, निशाण हे पवित्र आहे, निशाण हा ध्वज हे चिन्ह आहे, पण त्याचं पावित्र्य आम्ही राखतो का? हा खरा प्रश्न. जसं राष्ट्रध्वज काय किंवा कुठलंही हे प्रतीक काय, आपण इतमामानं खरं त्याच्याकडं पाहिलं पाहिजे. त्या हल्ली कशावर बैलाच्या शिंगावर सुद्धा निशाण लावतात. त्या बैलालाही कळतं की काय आता माणसात आणि आपल्यात काय फरक नाही. कळलं का? तर लावू द्यात, काय करा, आपण तरी काय करू शकतो वगैरे. म्हणून इथे की खरी जी निष्ठा असते, म्हणून धर्मानं या जगाला काही जगण्याची शक्ती दिलेली आहे हे लक्षात ठेवा. फार मोठी मोठी माणसं मी बघितली की अगदी आगतिक होतात, तिथे त्यांच्या उशाला त्यांचा धर्मच येऊन उभा राहतो आणि तो सांगतो की आता यातनं काही वाचू शकणार नाहीस, पण काही वाटून घ्यायचं कारण. आणि काही माणसं वाचलेली आहेत. आता त्याच्या पुढचा भाग सांगतो. हा थोडासा म्हणजे चमत्कृतीच्या काठावर नेणार आहे, पण संपूर्ण विश्व हा शेवटी ज्याला आम्ही एनर्जी म्हणतो, ऊर्जा म्हणतो, शक्ती म्हणतो, त्या शक्तीचाच असा असंख्य अनंत प्रवाह शक्तीचे या जगामध्ये आहेत. जग हा ऊर्जेचा सागर आहे, समुद्र आहे. तुम्ही मी त्या समुद्रात आहोत आणि त्या समुद्रामध्येच असे तुमचं माझं जीवन हे सुद्धा त्या ऊर्जेनंच भरलेलं आहे. आत्मतत्व ही सुद्धा एक ऊर्जा आहे. आणि जर तुम्हाला त्या ऊर्जेचं शास्त्र, आसन, प्राणायाम, योग किंवा उपासना यामुळं कळलं तर कदाचित काही संकटावरती तुम्ही मात करू शकाल. त्याचंही एक शास्त्र संभवू शकतं. पण पायाशुद्ध अभ्यास करावा लागेल की हे ऊर्जेचं शास्त्र आहे. ती ऊर्जा निश्चित आहे आणि ती आत कुठेतरी आहे. म्हणून निदान आरोग्य तरी तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आसन प्राणायामामुळे. म्हणून सर्व धर्मामध्ये हा देखील अभ्यास आहे की हा आरोग्याचा अभ्यास आहे, मनस्वास्थ्याचा अभ्यास आहे. म्हणून तेही त्याचा अतिशय चांगला अंग आहे. तेव्हा मित्रो, विज्ञान काय आणि धर्म काय आपल्या जीवनामध्ये खरोखरच जीवनाची कृतार्थता वृद्धिंगत करणाऱ्या 2 महान शक्ती आहेत. या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघायला शिकलं पाहिजे. आणि गैरवापर कशाचाही करता येतो. वरच्या मजल्यावरून ज्ञानेश्वरीची प्रत एखाद्याला फेकून मारली तर त्याचं डोकं फुटू शकेल. जर तुमची जबरदस्त ज्ञानेश्वरी असेल, वजनदार, तर मग काय तुम्ही म्हणाल का वा पवित्र स्पर्श आहे ज्ञानेश्वरीचा, अंत झाला तो ज्ञानेश्वरीमुळे. असं नाही. ते काय वस्तू म्हणून ती पडली आणि डोक्यात पडली. याची मीमांसा करताना ज्ञानेश्वरांचा आधार घेण्याचं काही कारण नाही. म्हणून शेवटी वैज्ञानिक पद्धतीनं काही गोष्टींचा विचार करायचा आणि कुठे कुठे आपल्या अंतरंगाचा विचार करताना धर्मशरण व्हायचं. या दोन्ही शक्तिप्रवाहांचं मिलन जर का मानवी जीवनात घडलं आणि घडेल एक दिवस, तर त्या दिवशी आपण कदाचित मला वाटतं पूर्णत्वाच्या फार जवळ जाऊ. आजही इंग्लंड अमेरिकेमधली माणसं म्हणतात की आम्ही पहा बसल्या जागी सर्व गोष्टी करू शकतो, अगदी मंत्रवत.
बटन दाबलं की हवं ते निर्माण करू शकतो, पण समाधानाची बटणं आम्हाला सापडली नाहीत. तुमच्याकडे एखादा वारकरी समाधानी दिसतो, रस्त्यावरचा भिकारी समाधानी दिसतो, गंध लावलेला भाविक समाधानी दिसतो, गरीब माणूस दात पडलेले आहेत, वय झाले पण तरी तो हसताना दिसतो. हे उमलणारं हास्य आमच्या देशात दिसत नाही. आम्ही चंद्रापर्यंत गेलो पण आमच्या मनात चांदणं नाही, अंधारच आहे. याचं कारण उत्कट उपासना आम्ही कधी केली नाही. हे आता ते मान्य करतात. वयात आलेली आमची मुलं आणि आमच्या मुली आम्हाला सोडून जातात, बहकतात, दूर जातात, त्यांना आम्ही आवरू शकत नाही. आज आमच्याकडे ती स्थिती नाही. मुलं आमची कितीही जरी बाजूला सरकली तरी फार दूर जाऊ शकत नाही. आणि तिथे काहीतरी सांगतो ना कोणीतरी, अरे बाबा हे भजन आहे, पूजन आहे, होतो परिणाम हे तुम्हाला सांगतो. मग एक रामकृष्ण हरी किंवा श्रीराम जय जय राम या मंत्रांचा परिणाम होतो, जपूनच पाहावेत. गायत्रीचा परिणाम निसंशय होतो. त्याच्यावरती संशोधन झालेलं आहे की तुमच्या वृत्ती निवळतात, विकारवशता कमी होते, माणसाची बुद्धी निर्मळ होते, एकाग्रता वाढीला लागते, प्रसन्नता अभंग राहते, जीवनातली आकर्षणं कमी होतात, प्रलोभनाकडे पाठ फिरते, माणूस निर्मळ होतो, माणूस होतो जर तो व्रतस्थ असेल तर. म्हणून त्याचा फायदा होतो आणि त्याच्यासाठी याची गरज आहे. अगदी पहा, मी तर रामप्रहरी न चुकता देवाचं नाव घेणार आहे, दिवसाकाठी सुद्धा. का तर ते एक उदात्त तत्व आहे. पण माझी भूमिका फक्त मी सांगतो, मी फिलॉसॉफीचा प्राध्यापक आहे. आम्ही रोज स्वयंपाक ताजा असावा आणि पाणीसुद्धा रोज ताजं पाणी म्हणतो ना आपण भरतो, की उगीच आपलं 3 दिवसापूर्वीचं पाणी आज चालत नाही. तसं ईश्वर ही कल्पनासुद्धा रोज नव्यानं तयार करायला पाहिजे, रोज नवी भाकरी. तसं देवाची नव्या ज्ञानासह, नव्या अनुभवासह नवी मूर्ती रोज करता आली पाहिजे. आज या मूर्तीची मी पूजा करतोय, मला अधिक ज्ञान मिळालं तर कदाचित ही मूर्ती मी अधिक चांगल्या रीतीनं घडवू शकेन आणि त्या मूर्तीची पूजा करेन. म्हणून देवाची नित्य नूतन मूर्ती तयार करता आली पाहिजे आणि तिची पूजा केली पाहिजे. कधीतरी वाडवडिलांनी त्यांना सापडलेला शेंदूर फासलेला एक दगड आणि त्याची पूजा करणारा हा दुसरा दगड, असं कधी होऊ नये की प्रत्येकांची पूजा झाली पाहिजे. धर्मचिंतन करणारामध्ये काही तत्ववेत्ते झाले, शंकराचार्यांसारखे झाले, बुद्धांसारखे झाले, पण त्यातला एक विचार सहज समजेल असा आहे म्हणून सांगतो. थोडा युक्तिवादाचा भाग आहे, थोडा सदोष आहे, प्रमादयुक्त आहे, पण सांगतो की देव आहे किंवा नाही. आता हा प्रश्न जर शास्त्रज्ञाला विचारला तर तो एवढंच म्हणेल की माझ्या अभ्यास कक्षेत हा विषय येत नाही, त्यामुळं मी यावर मत व्यक्त करू शकत नाही. सस्पेन्स ऑफ जजमेंट नाही, मी सांगू शकत नाही, कारण मी याचा विचार केला नाही, मी अभ्यासच केला नाही. म्हणून शास्त्रज्ञ या विषयावर कधीही मत व्यक्त करणार नाही. पण तत्त्वज्ञ मात्र म्हणेल की मला काही म्हणायचं आहे, मला काही सांगायचं आहे. संत तर म्हणतील याची देही याची डोळा, आम्ही हा सोहळा साजरा केला आहे, आम्ही देव पाहिलेला आहे, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, देखला विठोबा निराकार, असं तुकाराम महाराज सांगतात. तुकोबा खोटं बोलणारे नव्हते. म्हणजे त्यांना अनुभव आला, गुरुदेव रानड्यांना अनुभव आला, महायोगी अरविंदांना आला, भगवान रामकृष्ण परमहंसांना आला, मोहम्मद पैगंबर साहेबांना तेजस्वी अक्षर दिसली. हे साक्षात्कार जगामधल्या काही लोकांना झाले होते. मग हे साक्षात्कार ही वस्तुस्थिती असेल, थोड्या लोकांना होती, पण तुम्हाला अभ्यास करावाच लागेल त्याचा. जसं अवघड गणित हे केवळ नारळीकरांना सुटतं, या कारणास्तव गणित हे गणितच नव्हे असं म्हणता येणार नाही. म्हणून साक्षात्कार हे थोड्या लोकांना झाले तरी ते साक्षात्कार म्हणून अभ्यासाचे विषय करावे लागतील. तुम्हाला ते नाकारता येणार नाही. प्रत्येक गोष्ट हे काय हा भ्रम आहे, तो म्हणजे ते डोकं फिरलेलं आहे. अहो किती लोकांचं डोकं फिरेल हा मोठा प्रश्न आहे. समाधीस्थ ज्ञानेश्वर मूलाधार चक्रामध्ये निद्रित झालेल्या कुंडलीला जागृती प्राप्त झाल्यानंतर षटचक्र भेदन घडलेलं आहे आणि अमृताचं वमन झाल्यानंतर सर्वार्थानं सिद्ध झालेला हा प्रज्ञायोगी आसनस्थ होतो आणि शांत चित्तानं जगाचा निरोप घेतो. हा भ्रम असेल, अवघड आहे, अवघड आहे. आता काही लोक म्हणतील त्यात काय, त्याने आतनं कडी लावून घेतली, त्यांनाही कंटाळा आला होता, त्यांच्यावर काही समन्स बजावण्यात आलं होतं, बाहेरही उत्पन्न घटलेलं होतं, पुन्हा इन्कम टॅक्सच्या नोटिसा होत्या म्हणून ते गेले, असं काय झालं. अहो हसता खेळता जीवनावरती ज्याचं प्रभुत्व होतं, प्राण म्हणजे काय ज्याला कळलं होतं, पंचप्राणाचा परिचय घडला होता, श्वास निरोधन जो करू शकत होता, आणि समाधी या शब्दाला अर्थ आहे हे ज्याच्या समाधीमुळे जगाला कळलं, त्या माणसाचा अनुभव हा स्वतंत्र विषय म्हणून घ्यावा लागेल. नुसतं थट्टेवारी नेता येणार नाही. म्हणून शास्त्राची बाजू घेणाऱ्या लोकांनी धर्मात्म्यांची थट्टा करू नये असं माझं मत आहे. म्हणजे त्यातले दांभिक जे असतील ते सगळीकडेच आहेत, तिकडे आहे तिकडे आहे.
काय MSc ला डिस्टिंक्शन मिळालं म्हणजे काय त्याला शास्त्र कळलेलं असतं का? उगीच सारं नाना प्रकारचे संशय आपल्या बायकोविषयी घेणारा हा काय शास्त्रज्ञ असू शकतो का? एक निनावी पत्र आले की एकदम रुसून जातो, तो काय शास्त्रज्ञ असू शकेल का? अत्यंत आग्रही माणसं असतात. शास्त्रज्ञ निराग्रही असतो, त्याची पायाशुद्ध पद्धती असते. पण धर्मानं सुद्धा जे शोधून काढलं त्यालाही काहीतरी अर्थ आहे. आता संलेखना घेणारे शांतीसागर जेव्हा या भूतलावर होते, मी तर सर्व धर्माचे साधू पाहिलेले आहेत. मुद्दाम मी गेलो, खरोखरच जीव आणि अजीव यामधलं भिन्नत्व, जीव आणि पुद्गल यामधलं भिन्नत्व हे ज्याला कळलेलं आहे आणि जो जाणीवपूर्वक या मर्त्य देहाचा त्याग करतो आहे आणि समाधी मरण स्वीकारतो आहे, त्याला तुम्ही आत्महत्या म्हणू शकाल. सामान्य माणसापुरतं हे म्हणाल, परंतु सत्पुरुषांची समाधी ही आत्महत्या नसते. त्यांची योग्यता वेगळी असते आणि आपल्याजवळ ती नसते हे मान्य करावं. तू एखादा म्हणाला मी समाधी घेतो, तू पण घेतोस का? चल सकाळी 7:30 वाजता घेऊ. कळलं का? म्हणजे पोहायला जातात ना लोक एकमेकाला, तू प्रथम माझ्याकडे, आपण दोघे मिळून ते मित्राकडे जाऊन तिघे मिळून समाधी घेऊ. ही इतकी सोपी नाही, त्याला तप लागतं, त्याला प्रभुत्व लागतं. म्हणून धर्मामध्ये हा समाधी योग, पातंजल योग हा निश्चित धर्माच्या कुटीरामध्ये अभ्यासला जातो. पण आपण अभ्यास करावा, या पलीकडं माझं काही म्हणणं नाही. की जर आपण प्रयोग केले तर धर्मामध्ये सुद्धा अर्थपूर्णता आहे. की उपवास करणारी माणसं आहेत. गांधीजींनी अनेक वेळा आत्मशुद्धीसाठी उपवास केला, तो धर्माचाच बराचसा भाग होता, त्यात काही विज्ञानाचा भाग नव्हता. पण जिथे शक्य असेल तिथे विज्ञान, जसं आपण एक प्रकाशासाठी ट्यूब्स, आवाजासाठी ध्वनी. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी एका भाषणात सांगितलं की समजा एखाद्या विद्वानाला, उच्चवर्णीयाला, ज्ञानी माणसाला अपघात झाला आणि रक्त देण्याची वेळ आली आणि तो माणूस त्यामुळे वाचला. पण हे रक्त जर एखाद्या कांबळ्याचं, मागासवर्गीयाचं असलं आणि ते रक्त मिळाल्यामुळे तो वाचला, तर त्या विद्वानाची जात कोणती? दलिताचं रक्त त्याला दिलं आणि तो वाचला. तर याचा अर्थ असा की रक्तामध्ये जात नाही हेच मानावं लागेल. रक्त गट असू शकतात पण जात असू शकत नाही. त्या जात ही कल्पना शरीर विज्ञानाशी सुसंगत नाही. आता हे साधार असं प्रमाण झालं, कुणी काहीही सांगू, आमच्या बुद्धीला हे पटत नाही. आणि धर्मात तर असं कुठंच म्हटलं नाही, देव म्हणतो मी सर्वांचा आहे, मी सर्वांचा आहे. त्याला असं काही वर्गीकरण केलं नाही जे मी फक्त माझ्या मेव्हण्याचं आहे, त्यानंतर मी माझ्या पाहुण्याचं आहे, असं देव तरी कधी म्हणत नाही. हे बाकीचे म्हणतात, त्यांना फार हे आवडतं. म्हणजे शेवटी ऑक्सिजन कधी म्हणतो का? म्हणजे एक त्याला वाचा नाही पण कल्पनाच करायची झाली तर प्राणवायू असं कधी म्हणतो का? गरिबाच्या झोपडीत अजिबात जाणार नाही, त्याचा श्वास तिथं त्याचं त्यांनी बघून घ्यावा. मी फक्त क्लास 1 ऑफिसर्स आणि गावात ज्यांची स्थिती बरी आहे त्यांच्या घरात शिरणार. प्राणवायू हा सर्वांसाठी असतो. तसं ईश्वरत्व हे सुद्धा सर्वांठायी आहे हे सांगण्याचं काम खरं धर्माने केलं. आणि शेवटी एक वार विज्ञान नसलं तरी एखादा दिवस तुम्ही जगू शकाल, पण कुठेतरी श्रद्धा कुठेतरी ठेवावी लागते. तीच जर नसली तर तुमचे विकार तुमचं काय घडवून आणतील सांगता येत नाही. सांगा, आपण खरं कधी बोलत नाही, वाटेल ते अपघात घडू शकतात, आत्महत्या होऊ शकते. हो, आपली बायको पुढे लक्षात येतं की बिचारीला आणि तिच्या प्रकृतीत दोष आहे. अशाही स्थितीत आपण संसार करताना ठीक आहे देवा, असा जोडीदार दिलास, टिकू दे आमची जोडी. पूर्वीची माणसं अशीच म्हणायची, ही भावना होती म्हणून उत्तम संसार होत होते. आता म्हणजे सारखे नाकडोळेच बघणार, बाकी बघण्यासारखं काही नाहीच. आणि ब्युटी पार्लर हे मंदिर झालेलं आहे. परंतु शेवटी आता 2 ब्युटी पार्लर्स अस्तित्वात आलेली. विज्ञान हे ब्युटीचं पार्लर म्हणजे बुद्धीचं ब्युटी पार्लर आहे आणि धर्म हे आत्म्याचं ब्युटी पार्लर आहे. म्हणजे ही दोन्ही ब्युटी पार्लर चालली पाहिजेत असं माझं मत आहे. म्हणजे कधी इकडे कधी तिकडे दोन्हीकडेही जाता आलं पाहिजे. मी तसा दोन्ही घरचा पाहुणा. परंतु मात्र जे बुद्धीचं म्हणजे बुद्धीला जे सांगता येईल आणि ज्या प्रश्नाचं उत्तर बुद्धीजवळ असेल ते बुद्धीकडूनच घ्यावं. आता फलज्योतिषाच्या संदर्भामध्ये डॉक्टरांना काही सांगायचं असेल त्यांनी सांगावं, पण मला त्याविषयी काही सांगता येत नाही. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की प्रयत्नाच्या बळावर प्रारब्ध बदलता येतं असं आपल्या देशामधल्या अनेक साक्षात्कारी पुरुषांनी सांगितलेलं आहे. अनेक साक्षात्कारी पुरुषांनी. आजच मी थोड्या वेळापूर्वी अक्कलकोटला जाऊन आलो. असं काही त्यात अंधश्रद्धेचा भाग नाही. उलट गजानन महाराजांच्या उपासना मंदिरामध्ये एका वैदिक तत्त्वज्ञानाला वेगवेगळी रूपं भिन्न कालखंडात कशी आली हे पाहिलं जातं. मी काय त्यांचा अनुयायी म्हणून बोलतो असं नाही. कुराणाचं वाचनसुद्धा अक्कलकोटला केलं जातं हे किती लोकांना माहिती आहे. म्हणजे सर्व धर्मांचे ग्रंथ वाचले जातात.
आणि एका अविनाशी तत्वाचं चिंतनही तिथे केलं जातं. जरा मुळात जाऊन बघायला काय हरकत आहे. म्हणून मुळामध्ये जावं आणि मनाला आढळ समाधान प्राप्त व्हावं असं काहीतरी करावं. आणि विशेषतः विकारवशतेवरती मात जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत हातून काही घडत नाही. खरी अडचण ही आहे. सगळे वैज्ञानिक शास्त्रज्ञ कोणीही संशोधक हे तसे मोठे असतात. त्यांनी विकारवशता किंवा अन्य काही तुमच्या जीवनामधल्या उणीवा त्यावरती मात केलेली असते. आम्ही फार दुबळे असतो. कुठे वडायचं तळण जरा वास आला चालले तिकडे, कुणी भजी फुकट दिली खाल्ली, अजिबात खाऊ नये. चहासुद्धा खरं शक्यतो घेऊ नये, पण घेतला तर 1-2 वेळा, जास्त घेऊ नये. विज्ञान हेच सांगतं. आता तंबाखू विज्ञानानं सांगितलेलं आहे की तंबाखू इतकं भयावह काही नाही. बैलसुद्धा तंबाखू खात नाही, माणूस का कळत नाही. पण तर आता इथे तुम्ही विचार करा की बुद्धी आणि विज्ञान यांची साक्ष आपण कुठे मानतो. मानायला पाहिजे ना. तसंच मला असं वाटतं की शेवटी बुद्धी आणि भावना आणि विज्ञान आणि धर्म या दोहोंचा समन्वयातून जीवनाचं संगीत हे निर्माण होणार आहे. ह्या जाणीवा समाजात निर्माण झाल्या पाहिजेत. आणि धर्माच्या नावाखाली वेडेपणा काही करू नये असं माझं मत आहे की राजकारणात तर धर्म कधी आणू नये. मुळात राजकारणी इतकं हेडीस झालेलं आहे की त्याच्यात धर्मासारख्या पवित्र गोष्टीचं कशाला मातेरं करायचं. कधीही करू नये. जातीचं भांडवल करू नये, काही करू नये. मग ते अमका रामाचं नाव घ्यावा, रामाचं नाव घेऊन मंदिरात जा आणि आत्मोन्नती साधा आणि जगाचं ऐक्य साधा, ते शक्य आहे. पण भांडणं करून काढू नयेत असं आपलं मला नेहमी वाटतं. आणि कोणी त्यावर विचारतात मग तुमचं मत काय. अरे इथं काही मत काहीच नाही. रामाची पूजा करा, रामाची उपासना करा. नभासारखे रूपया राघवाचे, ब्रह्मांड भेदून रामकथा पैलाड न्यावी हे म्हणा. आणि खूप अभ्यास करा. रामाचा सेवक हनुमंत हा सुद्धा मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम असा होता तो. तसे वाते सोडलं आणि पुन्हा हेच. म्हणून जे आम्ही सगळे घोषणावादी आहोत आणि सर्व महापुरुषांची या जीविताची नाणी गुळगुळीत करण्यापलीकडं आम्ही काही केलं नाही. म्हणून आता थोडे तत्वनिष्ठ बुद्धिनिष्ठ होऊया आणि धर्मशरणसुद्धा राहूया. धर्म म्हणजे तत्वशरण, अमुक धर्म असं नाही. कुठल्याही भगवान रामकृष्ण परमहंस मशिदीत जाऊन नमाज पडत, काली मंदिरात जाऊन कालीची पूजा करत, तोतापुरीच्या मार्गदर्शनाखाली निर्गुण निराकाराचं ध्यान करीत, तसं जीवनामधल्या विविध अनुभूतींना शरण जावं आणि त्यांचा स्वीकार करावा. आणि जेवढं ज्या प्रमाणामध्ये आपणाला खरं त्यांची ओळख पटेल त्या प्रमाणामध्ये निसंकोचपणे त्याचा स्वीकार करावा. म्हणून जीवनाला ही 2 प्रवेशद्वार आहेत. एक आहे विज्ञानाचं आणि दुसरं आहे धर्माचं. कधी या दारानं आत जाऊन बघा, कधी या दारानं आत जाऊन बघा. दोन्ही दारं तशी चांगली आहे. एक दरवाजा कायमचा बंद करायचा आणि केवळ एकानं जायचं, पुढे एका दरवाजाचंही एक दार बंद करायचं आणि मग एकाच फट्टीतून जायचं आणि पुढे तेही दार बंद करायचं आणि अधूनमधून उघडायचं, हे बरं नाही. असतील तेवढी प्रवेशद्वारं उघडी ठेवावी. तेव्हा धर्म आणि विज्ञान या नावाची त्या जीवनाच्या प्रासादाला असणारी 2 महाद्वारं सदोदित उघडी ठेवावी आणि माणसानं आपल्या जीवनाच्या प्रासादाला एक ऐश्वर्य प्राप्त करून द्यावं, त्याची उंची वृद्धिंगत करावी, एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी आपली कृपया सुरुवातीला स्त्रिया जातील आणि नंतर मग पुरुषांनी जावं. हायर प्रायमरीच्या गेटनी पुरुषांनी गेलं तर बरं होईल अशी व्यवस्था केलेली आहे. उद्याचे वक्ते आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सातारा.